भाऊ बी थांबलाय, मी बी थांबलोय. हा तर एवढा बारीक रस्ता आहे, इथनं वर गाडावर जाते. 2 मेंबर आमच्या पुढे गेलाय. आजूबाजूला नुसतं जंगल आहे. इथं बघू शकताय ही दरी आहे, पण पर्याय नाही आमच्याकडे. आलो आलो. बोर्ड लागलाय, जवळ आली. किल्ल्याचं अवशेष आहेत दिसते. तुझ्या मागे भेट. तर अथर्व कसं वाटतंय मग? फील आलाय फील. बरं, तुमच्या युट्यूबर फॅन्सला, आपल्या फ्रेंड्सला, त्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता की ट्रेकिंगची अवस्था कशी आहे, कसं वाटतंय? जर ट्रेक करत नसाल तर चालू करा. खरी मजा तर ह्यात आहे, रील तर ह्यात आहे. व्ह्यू बघा. विषय हार्ड तुम्हाला दिसत नसेल पण मी दाखवतो. तिथे एक बारका डोंगर नुसता टोक आलाय वर आणि साईडनं सगळं धुकं आहे. आता ह्यात दिसत नाही तुम्हाला, जाऊ दे. पण लवकरच एक अशी वस्तू आपण घेणार आहे ज्यानं तुम्हाला दिसेल सगळं. ट्रेकला वेळ झाला आम्हाला यायला, पण आमचा एक मेंबर होता जो निम्म्या वाटतच खाली गेला, तुम्ही बघितला असतील. पण सुशांतला लय उत्साह आलाय, एकटाच पुढे आलता जेव्हा ट्रेकला. आणि आता तोच आम्हाला रस्ता दाखवला. पाय उचलायला लागलो मला. तर ही चंद्रसेनला आले. ही ग्रामदैवत आहे इथलं, आसपासच्या गावांचं. गणपती बाप्पा. हा, इथे एक बोर्ड लावलाय, ते बघून घ्या. तर मग सुशांत, तुम्ही एकटं पुढे येऊन तुम्हाला काय वाटायला लागले? पुढे येऊन काय वाटायला लागले काय सांगू. बर, साथीला कोण पाहिजे होतं काय तुम्हाला? ह्या राहिलेली औषध म्हणायचं रे सुशा. अरे भैया आले भैया. मारुतीला आल्यात. तर गडावर आल्यानंतर सुरुवातीला सगळ्यात पहिला मॅप बघायचा. कुठल्या पण गडावर गेला तुम्हाला मिळून जाते. सुरुवातीला तुम्ही जाऊन अंदाज लावू शकता की नक्की कुठं कुठं आलाय तुम्ही. इथं बुरुज, त्यानंतर मंदिर आणि पायवाटा दिलेल्या असतात. आता इथं एक आपल्या बाजूला इथे एक बारकं तलाव आहे आणि आपण आलो तिथं गणेश मंदिर आहे. त्याच्यावर आपण अंदाज लावू शकतो की आपण आपल्याला आता कुठल्या कुठल्या दिशेला जाऊन कुठलं गडाचं फिरायचं आहे. तर आणि आपले प्रशिक्षित व्यक्ती आहेत ते आपल्याला थोडं सांगतील त्याबद्दल. तर सर जरा माहिती द्या. इकडनं पूर्ण करू. हा, आपण कुठल्या दरवाजाने आलोय? आता बघ 1 नंबरला आलोय, म्हणजे पायरी मार्ग. म्हणजे आपण मेन रस्त्याने आलोय. पर गणपती मंदिर झालं, मारुती मंदिर झालं, विहीर झाली. 5 नंबरचं गजलक्ष्मी मंदिर इकडे या साईडला. तेच की गडावर येताना याचा एक फोटो मारून जर तुम्ही घेतला आल्यावर नंतर, तर 1 नंबर पडतंय तुम्हाला गड फिरायला. 28 नंबरचा बुरुज. आता इथं बाजूलाच एक बुरुज आहे. सगळ्यात पहिला तिथं जागा जो आपल्याला खालनं या स्टॉपला दिसत होता. बुरुज आहे तो. चला चला या मागे. चला चला चला, कम ऑन गाइस, कम ऑन. इकडनं इथनं पण आहे की मोकळ्या ह्याच्यातनं जाऊया की. इथे मार तिकडनं आहे काय रस्ता? आहे की. पहिला इथं तलाव दाखव. ही 4 नंबर. हा, जरा बघू शकताय. विहीर आहे. फक्त लोकांनी असं प्लॅस्टिक वगैरे जरा घाण वगैरे करू नका. महत्वाचं हे महत्वाचं आहे. आम्ही खालनं वर आले, आम्ही पण बिस्किट वगैरे खाल्लेत, पण आम्ही आमचा कचरा आमच्या बॅगेत किंवा खिशामध्ये ठेवलाय. बाहेर काय आम्ही असं कुठं टाकलेलं नाही. तुम्ही पण ही पाळलं तर आपली संस्कृती आपण जपल्यासारखं आहे. महत्वाचं म्हणजे
वसंतगडाकडे जाण्याचा मार्ग पहिला बोर्ड घेऊ लागलाय. इथे एक काहीतर सूचना का काहीतरी दिलंय त्यांनी. किल्ले संवर्धनाचं जे आता मी सांगितलं तीच इथं पण दिलेलं, ही पण वाचत चाला म्हणजे तुम्हाला. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे माझा मित्र वगैरे पण आहे, माझ्याबरोबर कॉलेजला होता, तो पण ह्या एरियातच राहतोय. ते लोक दर रविवारी येऊन इथं स्वच्छता वगैरे करतात. जर कुणाला तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही येऊ शकताय. त्यांचा तुम्हाला किल्ले संवर्धनाच्या ह्याच्यात वसंतगडाच्या ह्याच्यात मिळून जाईल माहिती वगैरे. आणि ते लोक असं साफ करत असतात म्हणून तुम्ही घाण करायची गरज नाही. तुम्ही पण पाळलं पाहिजे, सगळ्यात महत्वाची गोष्ट. कार्यकर्ते घोषणा द्यायला लागल्यात. जय. चला ऊर्जा ऊर्जा भावानो, ऊर्जा ऊर्जा भावानो, ऊर्जा आई बघा. इकडं सगळी दरे, इकडं सगळी दरे. तो बुरुज आहे तिकडे निघाली. गड लय मोठा आहे, लय फिरायचा आहे. 2-3 तास तर असंच जाणार आहेत. गड फिरताना सगळ्यात पहिला काही गोष्टींचं ध्यान घ्या. लय पण तटबंदीच्या काठावर जाऊ नका, जेणेकरून तुमचा पाय वगैरे घसरू नये. आणि आता जे तुम्ही आहे ती जागा ही तटबंदीचं जागा आहे सगळी. म्हणजे ही तटबंदी बुर्जापर्यंत कनेक्टेड असत्या. या बारक्या बारक्या खिडक्या तिथं त्या तोफांसाठी म्हणा किंवा लक्ष ठेवण्यासाठी पण म्हणू शकतो आपण गाड्यांमध्ये बनवलेल्या जायच्या. आणि काय गड आहे म्हणजे बऱ्यापैकी भरपूर गोष्टी आहेत ज्या बघण्यासारख्या आहेत. ही जी दगड वगैरे दिसतात ही सगळी गड कामाचीच दगड आहेत. हा तर सुशा मला हाका मारायला जोरात जोरात. मी मागं राहिले म्हणतात, पण ठीक आहे. होय बाय, होय बाय, मला पटलंय. चल चल की पाय. सुशा लागलाय पळवा मला मुद्दाम. मुद्दामचा काय तो मला मुद्दाम पळवायला लागलाय भावानो. ब्लॉग बनवून दे ना तुमच्यासाठी. चल वेळ लागायला लागलाय, काय समजत नाही याला काय बोलायचं. भाई कसं आहे माहितीये का, तू रोज रोज गडावर नाही येणार. होय की पहिली गोष्ट तर. रस्ता आणि जर आलायस तर आठवणी बनवून ठेवायच्या. होय. सगळ्यात महत्वाच्या गोष्टी हे आहेत. परत फोटो मागाय तूच येणार आहेस माझ्याकडे, व्हिडिओ फोटो. हो तर फायनली आम्ही बुरुजावर पोचले आहे. बुरुज बुरुज मी एका हातात स्टिक आहे माया आणि एका हाताने चढायला लागले. घसरून पडलो तर सुशाव नाव, कारण सुशा माया पुढं आहे. समजलं का मित्रांनो, लक्षात ठेवा. सांग भले चप्पल घातले सुशा, तू का चढायला लागलायस? हा नको नको, मी थ्रिल करायला लागली हो भाऊ. पाया माग हात धरून म्हटला ये ना मला आत्ता. मी उलटा कोलांट्या एवढ्या खाल्लेल्या. सगळे रे सगळे भावानू. किती वाजलेत माहितीये का आत्ता? किती वाजलेत? 10 वाजलेत तर तू काय भाई. तर ह्यो मेन बुरुज आहे. आत्ता जिथं आम्ही उभारलो ह्यो मेन बुरुज आहे आपला. खालनं वर येतोपर्यंत एक सगळं पाण्याचा गोड घेतलेला नव्हता. आता जरा पाणी प्यायला लागलोय. पाण्याची बाटली जवळ ठेवा, पण गडावर टाकू नका. हायड्रेशन साठी गरजेचं आहे पाणी. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, पाणी लय पिऊ नका. लय पाणी पिला तर पोटात दुखायची शक्यता असत्या. कमी कमी घ्या पिलं तरी. तर सुशा आपल्याला सांगणार आहे की त्याचा एक्सपिरियन्स कसा आहे. दुसरा का तिसरा ट्रेक आहे त्याचा. आता वर पोचलेलो आहे. सकाळी 7 ला सुरू केलेलं, आता वर पोचलेलं आहे. बघत आहात तुम्ही किल्ले. आता अवशेष काही जास्त राहिलेले नाहीत, थोडेफारच आहेत.
पण ते पण आपल्याला भाग्य आहे की हे बघायला मिळत आहे आपलं, की जसं जसं पुढे जाल तर नेक्स्ट पिढीला आपल्याला हे काहीच बघायला मिळणार नाही, कारण की सगळे आता हे दगडांची झीज होत आहे. आता आपण सध्या बुरुजावा आहे. बुरुजाला पण चढण्यासाठी आता वाट राहिलेली नाही, पूर्ण माती सगळं हे ढासळलेलं आहे. तरी पण लोक व्यवस्थित चढा. आता महत्वाचं आहे पाणी जवळ ठेवा पण जास्त पिऊ नका, थोडं थोडं घेत राहा. आणि आता आम्ही इथं काय करतोय की थोडं आम्हाला खायची पण गरज आहे, तर जे बिस्किट पुढे आम्ही स्टार्टला घेतलेले दोन थोडं थोडं आम्ही खाऊन घेणार आहे. पण जो कचरा आहे तो स्वतःच्या जवळ ठेवा किंवा बॅग एक कॅरी करा, त्याच्यामध्ये ठेवा. इकडे तिकडे टाकायचं, तिकडे टाकू नका. आम्ही येताना जवळजवळ जिथं पाणी दिसतंय आम्हाला किंवा जिथं झाडे दिसतात तिथं 100% काय ना काय तर पडलेलं होतच. तर तुम्ही असं करू नका, हे घ्या आणि तुम्हाला जर दिसला तर तुम्ही कॅरी करा. चला. म्हणजे गड चांगला आहे खरं, अजून या गडात जास्त नाव लोकांना माहित नाही. हा वसंतगडाचं वसंतगड आहे तर ह्यो गड आहे का नाही, सरसगणपती हंबीरराव मोहित्यांच्या हद्दीत होता एक वेळी. तर तिथं जरा अवशेष पूर्ण म्हणजे पठार झाल्यासारखं झालंय पूर्ण जवळपास, म्हणजे थोडं बरंच राहिले. तसं बऱ्यापैकी हाय म्हणू शकतोय आपण बाकीच्या गडांपेक्षा तरी, अजून बघायचं तिने कारण परवा आपण मच्छिंद्रगडला गेलतो, स्वच्छ आहे गडाने. हा मच्छिंद्रगडला गेलतो, सगळं न्यू डेव्हलपमेंट आहे, साईडची तळबंदी वगैरे दगड सगळं नवीन आहेत. पाणी बिणी सगळं अजिबात असं वाटतंय की बाबा कुठं बनावटी जागेवर आले, असं नाही की बाबा हा हा हे गड स्वच्छ आहे. स्वच्छ आहे, बऱ्यापैकी स्वच्छ आहे. आई येताना जरा आपल्याला घाण दिसलीच बऱ्यापैकी, तरी कारण वर तर जेवढं आपण बघतोय सगळं स्वच्छ आहे, तिथे येताना तेवढीच ती पाण्यात वगैरे घाण पडलेली. हा तिला दिवसाचं ते वाहतं पाणी नाही म्हणून ते वाहते संबंध नदी विहीर जाय सोडा ती छोटी. आणि महत्वाचं म्हणजे ज्याला त्रास आहे दम्या बिम्याचा त्याने येऊ नये त्यानं येऊ नये, समजलं का तुला? आणि येऊन आमच्या डोक्यात तेवढा ताप येऊ नये. वसंतगडला यायचं असेल तर काहीतरी खायला वगैरे घेऊन या सोबत, हा. वरती बसून जर आम्ही आता 2-4 बिस्किट पुढे आणलेलं झालं विषय. डबे बिबा काय घेऊन येऊ नका, पिकनिकची जागा नाही, थोडस एनर्जीसाठी थोडंफार काहीतरी घेऊन या. प्रोटीन टाइप काहीतरी लाईट प्रोटीन बिस्किट एक नंबर आहे, माझं मत आहे एक नंबर. आणि पाणी घेऊन या, हॅपी हॅपी आणि पाणी घेऊन या. आम्हाला हा, आणि पाणी लई पिऊ नका, जरा जयक्या बाबा नाराज झालाय, बोलेना झालाय काय. ते काय रुसते मध्येच माहेर बी रुसलेलं. अरे सुधार रे, एवढं रुसून काय होत नाही, लक्षात ठेव. बघत असलास तर तुलाच सांगतोय, लक्षात ठेव, समजलं का? आणि लय अभ्यास करायला लागलायस बाबा, 12th पास बघितलायस, मला समजलं असं. पिक्चर कडे जोरात आहे तो, काय पिक्चर जोरात असं वाटतंय. हा 12th फेल, सॉरी माय मिस्टेक. तो पास झालाय रे म्हणून मी पास बोललो. नाही पिक्चर मग मोटिवेशन मिळालं. तू काय डिग्गीत काय तर जळण घेऊन जायचं म्हणत होतास, काय जायचं आहे का वाटत तुझं म्हटलं गाडीत मागा जागा काय चढ टाकून जागा. बाई लय असू येत होतं. आम्ही अजून एकच बुरु जावाय, अजून गड असा गोल फिरून सगळा टोटल 28 पॉइंट आहेत. आम्ही 10 बी कव्हर करेन असं मला वाटत नाही. कुठलं झालं कुठलं 10 झालं रे? आलास तिकीट बघितलं असं डायरेक्ट या बुरजा आलाय. कुठलं 10 झालं? कंटिन्यू बघा, आम्ही आता हलतोय पुढं. चलो. आणि कागदाचं ही आम्ही आमच्या बॅगेत ठेवतोय, तुम्ही पण ठेवा, टाकू नका. गडावर येऊन अत्यंत मन असं प्रसन्न झालेलं आहे आणि माझ्या जिवलग मित्रांसोबत आलेलो आहे, आमच्या 15-15 वर्षाच्या मित्रांसोबत. सगळ्यात महत्वाची गोष्ट, आणि भोगी सोडून गडावर आलोय. भोगी सोडून आम्ही गडावर आलोय. घरचे म्हणत होते सण आहे तरी सगळेजण आले. घरी फोन केला तर ओरडायला लागले.
हे 11 फोन लाव की रे. तर हा एक बुरुज करणार आहे आम्ही. त्यानंतर हे मंदिर आहे, मंदिर करायचं. मंदिराच्या पलीकडे एक बुरुज आहे तो एक, आणि हे करून आम्ही रिटर्न जाणार आहे कारण वेळ लय व्हायला लागला. तर सुरुवातीला जे काका आपल्याला भेटलेलं त्यांनी एक गुफा सांगितलेली, चोर गुफा. माझ्या मते हीच आहे, पण एवढी बारकी आहे. त्यावेळी मोठी असणार, तेवढीच असणार. पण ह्यातनं ती जाणं कशी असतील बाबा एवढ्या बारक्या गुफेत? अरे माती साठून भरून आलंय रे. तर हा आहे दक्षिण बुरुज. दक्षिण बुरुज इथे एक लिहिलंय त्यांनी दक्षिण बुरुज. नाही हा दंड, नाही शिक्षा, स्वच्छ गडकोट हीच अपेक्षा. लक्षात ठेवा. मनीसारखं वागा. हा, तर असं लिहिलंय तसं वागा. चर्चेत भर करू नका. या आता वर दक्षिण बुरुजाचा व्ह्यू बघूया. होईच्या गावात भावा थ्रिल तर ही आहे की मेंढी कायच नाही कोपरा. भावानं प्लॅन मध्ये चेंज आहे. तिकडं अजून एक बुरुज दिसलाय, त्यानंतर ती एक आहे, आणि त्याच्या मागे एक बुरुज आहे. हा, आणि ती बघा नदी होती पुढं. चष्मा आहे रे घालून याचा. नदी ही कुठली नदी आहे? कृष्णाला आहे ना भावा? हीच नदी करायला जात्या. पाटणची आहे का मग? कृष्णाच की का कोयना? कोयना नदी, धरणालाच नदी आहे किती. कोयना म्हणजे कृष्णाच पाणी. तर ते आपली गाडी, त्यात बसलाय आपला दोस्त जो निम्म्या वाटत मागे गेलाय. मागे घालवून आलोय त्याला. तो दक्षिण बुरुज होता म्हणजे हे कुठला झाला सुशा? अंदाजाला उत्तर असेल. नाही, शिव दक्षिण ना, यो पश्चिम बुरुज. पश्चिम बुरुज झाला. बुरुज पण काय आहे बघ की. दक्षिण होता बरोबर. पश्चिम बुरुज. हे जे मन दिले ते सुशा वाचणार आहे. वाच रे. गड किल्ल्यांचे वैभव गौरवण्यासाठी आहे, तुमचे आमचे नाव गिरवण्यासाठी नाही. म्हणजे तुम्ही इथं कोणत्याही प्रकारचे नाव कोणाची लिहू नका, त्यामध्ये असा संदेश देण्यात आलेला आहे. ही शान आहे आपली. आणि इथं अनेकांना गाण केल्या, तर हे उचलतोय. तुम्ही पण असं काय दिसलं उचलत चला. ये रे गाण. हा या लागली भाई. तर ह्या बुरुजाला पायऱ्या आहेत, आणि हे बुरुज पण टिकटाक आहे. तशाच तसा आहे, फक्त वरची कटबंदी गेल्या. तर आम्ही निघालेलो ह्या साईडला. कुठला बुरुज आहे तो? उत्तर बुरुजाकडं. पण जाता जाता आम्हाला दरवाजा दिसलाय. म्हणजे दार तर दिसते, पण कुठला आहे नक्की माहित नाही. तिथं जाऊन बघूया. हा, जरा इथं माझ्या मते काम केलंय बऱ्यापैकी.
चुना बिना लावून केले काम. आत्ताच बांधकाम दिसतंय ते. सिमेंट आहे का? पश्चिम दरवाजा. पश्चिम दरवाजा या पश्चिम दरवाजा. आणि ह्या पश्चिम दरवाजा आहे. गड संवर्धन हेच इतिहासाचे जतन. त्यात तयार केलं सिमेंट वगैरे लावून. तर शेवटी गड फिरून फिरून ऋषा दमला. दमला का नाही? भावाला गडबड लागली आता खाली जायची. वर येताना उत्साही होता तो. एक मित्र दम्याचा माणूस आहे, त्याला खाली सोडून आली एकट्याला. जायला नको. हा पण तो त्याचा फोन आला ते निवांत आहे म्हटला. कुठला निवांत आहे म्हणायचं असतं. ती म्हणायला लागले ऋषार कावा येणार आहेस बाबा, एक लवकर खाली. तर हा ज्या माग माझ्या जो बघताय तुम्ही, हा आहे उत्तर बुरुज. तर आम्ही जवळून जाऊन बघून आलोय, पण जवळच काय आम्ही व्हिडिओ जास्त घेतलेला नाही कारण आम्हाला गडबड आहे. इथं जाता जाता मी व्हिडिओ बनवतोय. तर सेमच आहे जसं आपण पश्चिम बुरुज पाहिला. त्याला पण पायऱ्या आहेत, त्याला पण झेंडा आहे. एवढंच आहे, बाकी काही जास्त नाही. उत्तर बुरुजाच्या बाजूला कचेरी आहे, दक्षिण नाही. आणि आता मंदिर आम्ही करणार आणि तसंच आम्ही गड उतरायला सुरुवात करणार. तर साधारणतः गड चढून बघून उतरण्यासाठी तुम्हाला निदान 4 ते 5 तासाचा मिनिमम वेळ पाहिजे. आणि जर तुम्ही ब्लॉग करत असेल किंवा फोटो वगैरे जास्त काढून येत असेल तर 1-2 तास एक्स्ट्रा जातील. तर या तयारीने या. गड संवर्धनाची माहिती महत्वाची. आता मला इथे थोडी लोक भेटली जे वसंतगडचं गड संवर्धन करतात स्पेशली. तर तुम्हाला जर करायचं असेल संवर्धन तर तुम्ही दर रविवारी इथे येऊ शकताय गड संवर्धन करायसाठी. त्यांची एक टीम आहे 50 जणांची, ते दरवेळी करत असतात. आता पण ते इथं काट्या वगैरे गोळा करतात. आम्ही पण थोडा कचरा गोळा केलेला त्यांना सांगितला की तिथं आम्ही कचरा गोळा करून ठेवलाय म्हणून. तर तुम्ही पण यायचं असेल तर इथं रजिस्टर करू शकताय.
तर दर्शन झालंय देवाचं. आता आम्ही सगळी गड उतरायला सुरुवात करतोय. अजून आम्हाला नकट्या राळ्याची विहीर बघायला जायचं आहे. खाणार पहिले काय आधी जाऊन काहीतरी खाणार आम्ही, नाश्ता करणार. कारण आल्यापासून फक्त बिस्किटावर आहे, खाणं गरजेचं आहे. हो हो ओढ हा म्हणूनच मी करत नव्हतो. लावला आपला गप खाली बघत जायला. तर आम्ही आता दीड तर सुम मध्ये गड फिरून झालाय आपला. म्हणून मी टाईट तर उतरत मी जरा पुढे येऊन थांबले. कार्यकर्ता जरा माग आहेत. मगाच्यान लय नाचत होते, आता एक निवांत या लागल्यात कशी रमत गमत. अरे बाळा, एवढा मोठा ट्रेक आम्ही सुखरूपपणे पार पाडलाय. तिथं सगळं फिरून ट्रेक उतरून व्यवस्थित आम्ही खाली आलोय. कुणाला ये जा नव्हता. तर अशाच पद्धतीचे ट्रेक तुम्ही पण करत जावा. आणि जोपर्यंत छोटे छोटे ट्रेक तुम्ही करत नाही तोपर्यंत कोणताही मोठा आणि थ्रिलर ट्रेक करायच्या नादाला लागू नका. तर सर्वांनी सुखरूप वरती जावा, व्यवस्थित जावा आणि व्यवस्थित खाली. हो, काळजी घेऊन. कोणाला मजा आली, त्रास होत असेल तर त्याला खालीच ठेवून लय मजा आली. बरं अक्रम काय मग आहे का? बरं आहे का? एक नंबर. आता कशी तब्येत? ओके ना? उकडलं नाही ना? जाऊया आता. चला डॉम निघतो ठेव.